नमस्कार. दिनांक 21 सप्टेंबर 2025 ह्या दिवशी जी अमावस्या आहे, खरं तर ही पितृ अमावस्या म्हणून आपण आतापर्यंत साजरी करत आलो आहोत. आज साजरी का? अर्थातच साजरी करायला पाहिजे, कारण आज जे कोणी आपण आहोत हे आपल्या पितृंमुळे आहोत. आपला जो DNA आहे, आपले आई-वडील, आई-वडिलांचे वडील म्हणजे आपले आजी-आजोबा, त्यांचे आई-वडील, हा कुठेतरी DNA आला आहे. आज त्या पिढीतून आपण ह्या पिढीमध्ये आलो आहोत. आपण आभार मानण्याचा दिवस आहे. खरं तर काही लोकांना वाटेल, सर आभार कसले मानताय? ते आपले आज नाही आहेत. हो, मानले पाहिजेत. एखादी गोष्ट आपण आज जी जगतो, आपण ह्या पृथ्वी तलावरती आहोत, तर आज त्यांच्यामुळे आहोत. त्यामुळे त्यांना कुठेतरी ग्रॅटिट्यूड देणं, त्यांचे खूप धन्यवाद मानणं आणि आजच्या दिवशी त्यांना घास भरवणं. आता काय होतं की हे जे काही तिथीचे दिवस आहेत, ह्या तिथीच्या दिवसांमध्ये एखादी तिथी तुम्ही आता समजा जॉबला वगैरे जात असाल, तुमच्याकडून राहून जाते, एखादी चूक होऊन जाते. हा एक सुंदर दिवस तुम्हाला मिळालेला आहे. ह्या दिवशी तुम्ही हे करू शकता. तुम्हाला सकाळी जेवढं लवकर ह्या गोष्टी करता येईल, म्हणजे जर तुम्ही घरी असाल तर ठीक आहे, 12च्या आत, अदरवाईज तुम्ही 9च्या आत सुद्धा करू शकता. करून घ्या, म्हणजे जसं तुम्हाला अवेलेबल वेळ भेटेल त्यानुसार करून घ्या. शेवटी कर्म होणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या दिवशी तुम्ही पितृंना म्हणजे काय करायचं आहे, सगळ्यात साधं सोपं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं एक तुम्ही घरामध्ये भात करून त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून तुम्ही हा घास द्यायचा आहे. शक्य असेल तर थोडं काळ्या तीळ नक्की टाका आणि हा घास तुम्ही कावळ्यांना खाऊ घालू शकता. आणि समजा तुमचे आई वडील दोघे नसेल तर 2 घास साईडला करून सुद्धा तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला त्यांची आठवण काढून तुम्ही हा घास त्या ठिकाणी तयार करा, त्यांचं नाव घ्या आणि आभार माना की जर का आमच्याकडून काही चुकून राहिलं असेल तर आम्हाला क्षमा करा. शेवटी आम्ही तुमची लेकरं आहोत आणि आम्हाला काही दोष लागला असेल किंवा आमच्या पिढीजात काही गोष्टी घडत असेल, त्या सगळ्या गोष्टीतून आमची मुक्त होऊन एक चांगलं आयुष्य जगण्याची आम्हाला संधी द्या. नक्कीच आम्ही छान काहीतरी करू कर्म आणि यातून तुमचं आम्ही नाव पुढे घडू. अशी चांगली प्रार्थना म्हटल्यानंतर स्तोत्र वगैरे म्हटलं पाहिजे. काही लोकांना शक्य होत नाही कारण त्याचा उच्चार कठीण असतो, पण तुम्ही चांगली प्रार्थना तर करू शकता. ते करून तुम्ही पुढे हे काम करू शकता. त्याच्यानंतर हे सकाळी केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या टायमिंगला जेव्हा तुम्ही घरी असाल, ह्या वेळेला काय करायचं आहे, तुमच्याकडे एक नारळ असावा. हा नारळ, आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. तुम्ही एक ओला नारळ पण घेऊ शकता आणि सुका नारळ पण घेऊ शकता. तर तुमच्याकडे ओला नसेल तर त्यावेळेला, आणि जर घेऊन आला तर उत्तम. नारळ फोडायचा आहे. नारळामधून जे पाणी नारळातून जे पाणी पडेल ते एका वाटीमध्ये काढायचं आहे. त्या वाटीवरती हात ठेवून त्याला एक कमांड द्यायची आहे. ह्याला वॉटर टेक्निक म्हणतात. मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या गोष्टी आज सगळ्यांनाच माहिती झालेल्या आहेत. पण त्या कशा करायच्या त्या ऐकूनच आहेत, पण प्रत्यक्षात कशा करायच्या त्याचा हा एक भाग आहे. त्यावरती हात ठेवा आणि एक चांगली प्रार्थना करा की आमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस आलेले आहेत. आमच्या जो काही पितृदोष होता त्यातून मुक्त पडून आमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट कालावधी चालू आहे. मी, माझे बायको, किंवा माझे आई वडील, भाऊ बहीण, माझी मुलं बाळ जे कोणी असतील त्याबद्दलही प्रार्थना करायची आहे. आणि आमच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट कालावधी चालू आहे. तुमच्या आज जे काही आम्ही आहोत हे तुमच्यामुळे आहोत आणि तुमच्या आशीर्वादानेच आम्ही आज प्रत्येक गोष्टी त्यात यशस्वी होत आहोत.